उमेद, क्षितिज नवे विश्वास नवा. उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान. 5 वर्षानंतर माझ्याकडे काय 5 वर्षानंतर माझ्याकडे बंगला आहे. माझ्याकडं 4 घर आहे. मी परदेशात जाणार आहे. माझा आरोग्य विमा आहे. माझा मुलगा परदेशात आहे. मी बचत गटातून कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. मी माझ्या गावातील 100 महिलांना रोजगार देणार आहे. माझे आरोग्य उत्तम आहे. माझ्याकडे सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. मी सर्व शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे. मी विविध वित्तीय संस्थांकडून सेवेचा लाभ घेतला आहे. मी बोईसरची सरपंच आहे. मी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेतले आहे. आता हे बघा, आपण प्रत्येक गावोगावी विजेचं ट्रेनिंग घेतलं. त्याच्यातून प्रत्येक ग्रामसंघाच्या महिलांनी जी स्वप्न बघितले, बरोबर आहे, ती स्वप्न आज प्रभाग लेवलला आपण एकत्र केले. आजपासून हे प्रभागाचं दृष्टी आहे, म्हणजे हे प्रभागाचं स्वप्न आहे पूर्ण करण्याचं. आलं लक्षात? बस नाही, व्हिडिओ येते ना. गट क्रमांक 2, कुटुंबासाठी पाहिलेले स्वप्न. थोडं वर बघा ताई. माझे कुटुंब बंगल्यात राहते. माझ्या कुटुंबाकडे 4 चाकी गाडी आहे. माझ्या कुटुंबातील मुले उच्च शिक्षित आहेत. माझ्या कुटुंबातील सर्वांचा विमा आहे. माझे कुटुंब परदेशात स्थिर झाले आहे. माझ्या कुटुंबाचा मोठा व्यवसाय आहे आणि गावातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गावाचे आपले स्वतःचे आणि कुटुंबाचे जवळपास 7 आहे. म्हणजे प्रभागाला काही जास्त काम करावं लागणार नाही. एक काम केलं तर 2 स्वप्न पूर्ण होतात. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे? आपली गाडी द्यायची. चला आपण गाडी सुरू करेल. हे सुरू कर. शाबास शाबास शाबास. शाबास शाबास शाबास. शाबास शाबास शाबास. चला टीमवरती जेवण संपलं. चहा प्यायला आले ते. जेवणाला येणार होते. माझ्या गावासाठी पाहिलेली माझ्या गावातील प्रत्येक कुटुंबातील महिलांना सदस्य बचत गटात आहे. माझ्या गावात प्रत्येक घरात पावली 16 रुपयाची चालणी आहे. माझ्या गावातील प्रत्येक कुटुंब साक्षर आहे. सर्वांचा समवाचा सर. माझ्या गावात सेंद्रिय शेतीची साधने उपलब्ध असून शेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते. माझ्या गावात वाढवण बंदर असल्यामुळे रोजगार प्राप्ती झाली आहे. माझ्या गावात स्वच्छ व गणपतला व्यवस्थापन आहे. नवं घ्या सर. नवं घ्या. माझे गाव व्यसनमुक्त आहे. माझ्या गावात शिक्षणाची उत्तम व योग्य शिक्षक उपलब्ध आहेत. माझ्या गावात ट्रेनर आपले रस्ते आहेत. माझ्या गावात कौशल्यानुसार उद्योगधंदे आहेत. माझ्या गावाला आदर्श पुरस्कार मिळाला आहे. माझा गाव आदर्श स्वच्छ व स्वावलंबी आहे. माझ्या गावात आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. आता ही गावाची स्वप्न झाली जी आपण गाव पातळीवर ग्रामसंघाने काढलेली आहे, बरोबर आहे, तीच आपण एकत्र केलेली आहे. आता याच्या पुढे ही प्रभागाची दृष्टी राहणार आहे. प्रभागाला गावातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय काम करावं लागेल ते आपण पुढे बघणार आहोत. पण ही स्वप्न आपल्याला पूर्ण करायची, ही एक दृष्टी आपल्या समोर आली. आणि लक्षात, त्याच्यावरती काम करण्यासाठी आपल्याला काहीतरी विजन बांधावं लागेल, आहे की नाही? कसं करायचं ते आपण पुढच्या सत्रामध्ये घेणार. चला 3 नंबर टीमला काय द्यायचं? शाबासकी टाळी द्यायची. शाबासकी टाळी सुरू करायची. सुरू कर. शाबास शाबास शाबास. शाबास शाबास शाबास.
आपल्याला फार सवय आहे, बरोबर आहे. मग हे आठवण राहण्यासाठी असं काहीतरी आपल्याकडे असलं पाहिजे की त्याला बघितल्याबरोबर आठवण आली पाहिजे आपल्याला. हां, आता मी तुम्हाला एक ॲड सांगते, जाहिरात सांगते. ती जाहिरात ऐकल्यावर तुम्हाला काय आठवते ते मला सांगा. टीव्हीवर एक ॲड येते अमिताभ बच्चनची, 2 गुण जिंदगी के. काय आठवते? पोलिओ डोस. काय आठवतं त्याच्यावर? पोलिओ डोस. पण पुढे काय? आपल्या घरातला छोटा बच्चू आहे, त्याला पोलिओ डोस द्यायचा आहे आणि 1-2 दिवसात पोलिओ असणार, हे आपल्याला लगेच आठवतं, बरोबर आहे. म्हणजे ती ॲड आपल्याला आठवण करून देते की तुझ्या घरात लहान बच्चू आहे, त्याला पोलिओ द्यायचा आहे, बरोबर आहे. आपल्या गावामध्ये, प्रत्येकाच्या गावामध्ये रोज सकाळी ग्रामपंचायतीची गाडी फिरते. त्या गाडीवर कुठलं गाणं वाजते? बरोबर आहे. काही ठिकाणी हिंदीत आहे, काही ठिकाणी मराठीत आहे, बरोबर आहे. ती गाडी आली तर त्याच्यावर ते गाणं वाजते. आली आली कचरा गाडी आली, ओला कचरा सुका कचरा काय काय असं त्याच्यावर बोलत असते. तुम्हाला काय आठवतं ते ऐकून ना? माझ्या घरातली जी घाण आहे ती मला आता बाहेर काढायची आहे, म्हणजेच कचरा बाहेर टाकायचा. म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे हे आहे ते आपल्याला आठवण करून देते की मला हे काम करायचं, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो? ब्रीद वाक्य किंवा एखादी कविता जी आपल्याला आठवण करून देते. मग तसंच आपल्याला प्रभागाचं एखादं ब्रीद वाक्य तयार करायचं की जे आपल्याला आठवण करून देईल की मला